मला वाटतं नितेशजींनी याही अगोदर कोकणामध्ये भाजपने स्वबळावरती लढलं पाहिजे अशी इच्छा जी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं हा निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. आपण पाहत आहात पवन न्यूज. नमस्कार. गणपती बाप्पा तुमच्याकडे विराजमान झाले, तुम्ही शुभेच्छा करा. कोकणवासियांकरता गणेशोत्सव हा अतिशय महत्त्वाचा उत्सव आम्ही मानतो. या उत्सवाच्या निमित्ताने गणरायाची पूजा करण्याच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येत असतं. जगाच्या पाठीवरती कोकणी माणूस कुठेही असला तरी सुद्धा गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने तो आपल्या गावाकडे येत असतो. अनेक शेकडो वर्षांची असलेली ही प्रथा, परंपरा, संस्कृती आजही कोकणवासियांनी टिकवलेली आहे. ह्या गणेशोत्सवाच्या मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि गणरायासमोर मागणी करत असताना, प्रार्थना करत असताना एकच मागणी केली, महाराष्ट्रामधला शेतकरी हा सुखावला पाहिजे. ह्या वर्षी पाऊस अतिशय चांगला झालेला आहे, त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आमच्या हातून आज राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे असलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पडत असताना म्हणून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत घडत राहो ही मी गणरायाची प्रार्थना केलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आता मंत्री नितेश राणे यांनी भाजप पुढच्या काळात सोबत निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असं म्हणाले, आपली प्रतिक्रिया. मला वाटतं नितेशजींनी याही अगोदर कोकणामध्ये भाजपने स्वबळावरती लढलं पाहिजे अशी इच्छा जी व्यक्त केलेली आहे. मला वाटतं हा निर्णय आमच्या वरिष्ठ नेत्यांचा आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा एकत्र मिळून जो काही निर्णय घेतील तो निर्णय अर्थातच आम्ही सर्व मान्य करणार आहोत. आमचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही 100% पालन करणार आहोत. युती झाली तर आम्ही 100% युतीबंद लढू. समजा युती नाही झाली तर आम्ही वेगळे लढू. परंतु हा निर्णय हा नितेशजींच्याही हातात नाही, हा योगेश कदमच्याही हातात नाही. आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या हातामध्ये आहे. वरिष्ठ नेते आम्हाला जो आदेश देतील त्या आदेशाचं आम्ही पालन करू. आता महाराष्ट्र आपलं कोकणचा मार्ग नादुरुस्त आहे, चौकशी करेल. नाही, मला ह्या वर्षी म्हणजे मागील काही वर्षांचं जर का आपण पाहिलं तर ह्या वर्षी तसा मुंबई गोवा हायवेच्या बाबतीत तशा जास्त तक्रारी प्रवाशांच्या दरम्यान आल्या नाहीत. हो, हायवे अजून पूर्ण नाही, परंतु हे दरवर्षी बोललं जात होतं की पुढच्या वर्षी गणपतीमध्ये हायवे पूर्ण होईल, पुढच्या वर्षी पूर्ण होईल. परंतु ह्या वर्षीची स्थिती पाहता येणाऱ्या काही कालावधीमध्ये मुंबई गोवा हायवे हा 100% पूर्ण होतोय. रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये असलेल्या माणगाव असेल, इंदापूर असेल, इथे असलेले पुल आणि बायपासचे जे काही काम होते त्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि गतीने सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं पुढच्या काही कालावधीमध्येच मुंबई गोवा हायवे आपल्याला पूर्ण होतो जातो दिसेल.